राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद आमदार निवडणुकीचे पडघम वाजतायत. 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरशीची लढाई पाहायला मिळते. पण महायुतीत अंतर्गत मात्र सोलापूरच्या राजकारणात सध्या वेगळीच चर्चा सुरू आहे. आमदारकी तर भाजपच्या पारड्यात पडणार, पण मग शिलेदार कोण असणार? यावर अनेक खलबतं सोलापूरच्या राजकारणात सध्या सुरू आहेत, कारण अनेक इच्छुक तगडे आहेत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र. आता थेट मुद्द्यावर येऊया. ही निवडणूक पूर्णपणे आकड्यांचा खेळ आहे आणि यात भाजपचं पारडं अधिक जड आहे. कसं ते समजून घ्या. सोलापूर महापालिकेत एकूण 102 नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेत 68 सदस्य आणि 71 पंचायत समिती सभापती आहेत. तर वेगवेगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये 374 सदस्य आणि 12 नगराध्यक्ष आहेत. या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मिळून जे मतदान होणार आहे त्यात भाजपकडे 350 पेक्षा जास्त मतांचं भक्कम संख्याबळ आहे. म्हणजेच विजय भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र पक्षाकडून उमेदवारीची लॉटरी नेमकी कोणाला लागणार? परिचारक, राऊत की पाटील, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते आणि दिलीप माने यांच्या नावांची जोरदार चर्चा सध्या मीडियात सुद्धा सुरू आहे. विरोधकांकडून महाविकास आघाडी एखादा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत असली तरी सुद्धा भाजपला खरी कसरत करावी लागणार आहे, ती पक्षांतर्गत समीकरणं सांभाळताना. सोलापूर भाजपमध्ये अनेक मोठे नेते आणि त्यांचे स्वतंत्र गट आहेत. परिचारक गट, राऊत गट किंवा मोहिते पाटील गट यांच्या स्थानिक पातळीवर मोठी राजकीय स्पर्धा असते. अशा वेळी जर पक्षानं जुन्या ज्येष्ठ नेत्यांपैकी कोणा एकाला उमेदवारी दिली तर दुसऱ्या गटाची नाराजगी किंवा अंतर्गत क्रॉस वोटिंगचा धोका नाकारता येत नाही. याच अंतर्गत गटबाजीवर उतारा म्हणून आणि सर्व गटांना एकत्र ठेवण्यासाठी भाजप एखादा न्यूट्रल आणि तरुण चेहरा समोर आणू शकतो, अशी ही एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपचे युवा नेते रोहन देशमुख यांचं नाव पडद्यामागे वेगानं पुढे येत असून त्यांचं पारडं सुद्धा जड मानलं जातंय. या मागचं प्रॅक्टिकल कारण म्हणजे लोकमंगल समूहाच्या सहकार नेटवर्कमुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा भागातील अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे थेट संबंध आहेत. शिवाय एक युवा चेहरा असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व गटांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, जे पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. थोडक्यात सांगायचं तर कागदावर ज्येष्ठ नेत्यांची नावं असली तरी अंतर्गत समीकरणांची बेरीज, सहकारातील संस्थात्मक मतं आणि सर्वांना एकत्र आणण्याची क्षमता या गोष्टी ज्याच्या बाजूने असतील त्याचाच दावा मजबूत ठरणार आहे. आता भाजप हायकमांड जुन्या चेहऱ्यांना संधी देऊन रिस्क घेणार की सर्वसमावेशक कार्ड खेळणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? भाजपकडून सोलापूरचा उमेदवार कोण असेल? तेच जुने चेहरे की सरप्राईज पॅकेज? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.